नमस्कार, आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज। आमदार रोहित पवार यांच्या अन्नदात्यासाठी आंदोलन अन्नत्याग या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे। रोहित पवार आता स्टेजवर झोपलेले पाहायला मिळतात। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून विविध शेतकरी या आंदोलनस्थळी उपस्थित राहिलेले आहेत। आपण शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। काय सांगताल, रोहित पवारांचं आंदोलन दुसरा दिवस आहे, तब्येत खालावलं चाललेलं आहे, कसा पाठिंबा असणार? करमाळा तालुक्यामधून आलेलो आहे। उद्यापासून आमचा करमाळा तालुक्यामध्ये चक्काजाम आंदोलन करणार आहे। दुसरीकडे राज्यपालचे नेते मंत्री महोदय टीका करतायत, हे स्टंट आहे असा आरोप करतायत। स्टंट रोहित दादाचा नाही, त्यांचा स्टंट चालू आहे। त्यांनी सरळ सरळ राजीनामा देऊन टाकावा। काय नाव, कुठल्या गावात नाव? मी करमाळा तालुक्यातनं देवगावमधनं आलेलो आहे। काय सांगचाल आंदोलनाबद्दल? शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत? शेतकऱ्यांच्या भावना एवढ्याच आहेत की सरसकट कर्ज माफी व्हावी, त्याला कोणतीही अट नसावी। पण फडणवीस सरकारने जे खोटी आश्वासनं दिलेली आहेत ती फसवी योजना आणि सगळं खताच्या बाबतीत झालं तरी सगळी फसवी योजना आहे। खतं लिंकिंग शिवाय दुकानदार देतच नाही आणि फडणवीस साहेब म्हणतात कुठली लिंकिंग ठेवली नाही खताला आणि ती देतात। आणि कर्जमाफीला ही सर्व झालीच पाहिजे, सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे। परंतु सत्तेतले मंत्री या आंदोलनाला नौटंकी म्हणतायत, त्याबद्दल काय शेतकऱ्यांच्या भावना? सत्तेतल्या आमदारांना माझं एवढं सांगणं आहे की त्यांनी रोहित पवारांच्या आजारी आंदोलन इथं येऊन बसावं आणि मग बघावं खोटं आहे का काय। गोपीचंद पडळकर साहेबांना मला एवढं सांगणं आहे की तुम्ही फक्त फडणवीस साहेबांची चपराशी करा, दुसरं काही बोलू नका। मामा कुठं आलाय? जामखेड। काय आंदोलनाबद्दल काय वाटतंय? आंदोलन खरं आहे ना, कर्जमाफी झालीच पाहिजे। सत्तेतले आमदार म्हणतात की आंदोलन नौटंकी आहे, वाटतंय काय? सत्यातल्या आमदाराचं खरं आहे, त्यांचं ते चोराचा बाजार आहे सारा। नोकऱ्या ठेवल्या नाही, शेती करावं शेती ठेवली नाही, पोरांची लग्न व्हायनात, बायका द्यायनात त्यांना कोणी। त्यांना आता तिकडं जायची पाळी आली, तिकडं जायची पाळी आली त्यांना। ते काय म्हणतात तिकडं ते पहाडाला जोड्या घेऊन, असं सरकार आहे। काय शेतकरी म्हणून काय मागणी आहे तुमची? शेतकरी म्हणून मालाला भाव एक दोन म्हणजे शेतकऱ्याला उचलून धरावं सरकारने, महागाई कमी करावा। जी कर्जमाफी सरकारने दिली ह्याच्यात समाधान आहे का तुम्ही? समाधानीच म्हणायचं ना, काय समाधानीच होणार ना। रोहित पवार म्हणते ते सरसकट कर्जमाफी व्हावी, याबद्दल काय वाटतं? हाय एक बार धरावा सरकारने उचलून शेतकऱ्याला। बियाण्याचे महागाई काय नाव, कुठं आलाय? देवदैठण आलो। मोहन सोपान बोरे देवदैठण। तर आता रोहित पवारांचं जे आंदोलन आहे, काय त्याबद्दल शेतकऱ्यांच्या भावना आहे? शेतकऱ्यांच्या भावना ते ना प्रतिक्रिया आहे। रोहिदाच्या पाठीमागे उभा आहे आम्ही कधी पण। रोहिदाने असंच लढला पाहिजे। या आंदोलनात कुठं तुम्हाला नौटंकी दिसते का? नाही, नोटंकी नाही बिलकुल। सत्तेतले आमदार म्हणतात की नौटंकी आहे। ते काही म्हणू शकते, त्यांचे जीव आलेले आहे, त्यामुळे ते नोटंकी म्हणू शकते। रोहित पवार ज्या मागण्या घेऊन बसलेत, कर्जमाफी सरसकट त्या मागण्या ठाम आहेत आमच्या, त्या मागण्या भेटल्याच पाहिजेत। पाहुणं कुठं आलाय? काय नाव? मी जामखेड तालुका देवदैठण। तिथनं हे काय कर्जमाफीसाठीचं आंदोलन म्हणलं, चला म्हणलं। किती एकर शेती आहे? मला 5 एकर आहे। काय राहणार आता? आता राहण्यासाठी आमच्याकडे पाऊस नाही, त्याच्यामुळं हीच आहे ना। आता बी पेरायचं तर बियाला पैसे नाहीत। सोयाबीन वादळी वाऱ्यामुळे नुकसानी झालेलंच आहे ते की नुकसानी झाली। आता रोहित दादा म्हणते ते सरसकट कर्जमाफी मिळाली पाहिजे, सरकार उलट यांच्यावरच टीका करते। सरकारचे आमदार म्हणतात नौटंकी करतात, काय झालं? सरकारने काय आम्हाला तर काय कर्जमाफीचं काय मोबदला तर मिळालाच नाही। मस्त म्हणतात, पण ते गरीबाबद्दल येतच नाही ना। ते तिकडेच होते मोठ्यांनाच, गरिबांना काय आहे? शरद पवार साहेबांनी जी कर्जमाफी दिली त्याचा मोबदला मिळला होता का? त्याला मिळाला होता। शेती आहे का? शेती आहे ना, किती आहे? शेती आहे 2 एकर आहे। कर्जमाफीचा फायदा मिळलाय का? नाही, काय सरसकट कर्ज मिळाय वाटतंय का? मिळायला पाहिजे ना। हो ना, काय नाव? राजेंद्र गोलेकर। खरडा वर्धा? खरडा
खरडा किती आहे शेती? 5 एकर काय रानात काय? पेरलाय का सोयाबीन आता कर्जमाफीचा फायदा मिळालाय का? कुठं मिळालाय अजून? कुणाला मिळालाय कर्जमाफी? कुणालाच नाही मिळाला अजून. कर्जमाफीचा फायदाच नाही. आता ही रोहित पवार आंदोलनात बसले ते तुम्ही समर्थन आहे का? रोहित पवारांच्या आंदोलनाला समर्थन आहे का? मग आहे ना, त्याच्यामुळे आलोत ना मग. पण विरोधी सत्तेतले पक्ष म्हणतायत की आंदोलन नौटंकी आहे, तसं काय जाणवतंय का? नाही 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 होणार तसं काही. काय नाव? संदीप मानसिंग आमदार, कुठून आलाय? रुई गव्हाण तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर. काय सांगचाल रोहित पवार साहेबांचं जे आंदोलन अतिशय चालू आहे? योग्य निर्णय आहे. 2 वर्ष झालं शेतकरी अतिशय संकटांना सामना देतोय. गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीने कधी नाही झाला इतका पाऊस गेल्या वर्षी झाला. लोकांचं धान्य वाहून गेलं आणि आता ते लोक जर कर्जमाफीत नाही बसले त्यांचं खूप अवघड परिस्थिती होईल. आज माझ्यासारख्याला टाळलं तरी चालेल, पण जो प्युअर शेती करतो त्याला आज कर्जमाफीची नितांत आवश्यकता आहे. आणि शेतकरी जगावा म्हणून सरकारने दादांच्या पक्षाकडे न बघता एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा आवाज म्हणून कर्जमाफी दिली पाहिजे. आणि आज गरज आहे, काळजीच गरज आहे ती. तुम्ही एवढं तळमळील सांगताय, शेतकरी एवढं तळमळीला आले, परंतु सत्ताधारी पक्ष म्हणतात हे आंदोलन नौटंकी आहे. तुम्ही लवकर जाहीर करा, आम्ही उरकं घेऊ. तुम्ही जाहीर करा, आज इथले सगळे लोक उठून जातील. आज दिवस चुकीचे आहेत. ह्या शेतकऱ्यांची हवस नाही की आज सगळे कामधंदे बंद ठेवावं. तुकाराम महाराज म्हणतात मढे जाखोनी या करावी पेरणी. आज ते दिवस आहेत, पण शेतकरी मेटाकुटीला आहे. शेतकऱ्याकडे द्यायला पैसे नाहीत. शेतकऱ्याला अक्षरशः वखरणी नांगरणी काही करायला पैसे नाहीत. आणि ते पैसे मिळतील तर जुनी सोसायटी माफ झाली, नवीन काढली जाईल. मी एका सोसायटीचा चेअरमन राहिलेलो, हे पण चेअरमन राहिलेलं. आम्हाला माहिती आहे काय कंडिशन शेतकऱ्याकडे पैसे नाही आहेत. शेतकऱ्यांचा प्रश्न वेगळीकडे राहिला, वैयक्तिक पातळीवर टीका केली जाते. काय संबंध? आता ती शिवसेनेची माणसं आली. आता आमच्यात एक भाजपचा आहे, एक शिवसेनेचा आहे. मी कुठल्याच पक्षाचा नाही, मी वारकरी पक्षाचा आहे. पण शेतकरी तळमळ म्हणून दादांसारख्या माणसाला 100% सपोर्ट करणार. काय नाव पाहून? सर, माझं नाव अमोल खरात. मी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातून आलो आणि या ठिकाणी याच्यासाठी आलो, शेतकऱ्यांचं आंदोलन हे ज्यावेळेस माहीत पडलं त्यावेळेस या ठिकाणी येण्याचं कारण की आज शेतकऱ्याला कशामुळे कर्जमाफीची गरज पडते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज सर्वांना माहिती आहे सर्व गोष्टीचे भाव वाढलेले. शेतकऱ्याला खत, ट्रॅक्टरची नागाटी वाढलेले, डिझेलचे भाव वाढलेले, बियाण्यांचे भाव वाढलेले. आणि हे भाव वाढलेले असताना ज्यावेळेस शेतकरी माल पिकवतो त्यावेळेस पुन्हा प्राकृतिक आपत्तीमुळे ज्यावेळेस काय होतं की बघा माल काढण्यावर आलेला असतो आणि पाऊस पडतो, पूर्ण माल हा बेकाम होऊन जातो, शेतकऱ्याच्या हातात काही येत नाही. आणि जो एखादा माल शेतकऱ्याला चांगला आला तर त्या मालाला भाव राहत नाही. त्यामुळे व्हायला असं लागलं सर, शेतकरी हा कर्जाने याजाने पैसे काढलेले असतात आणि हे पैसे काढल्यानंतर मालाचे त्या पैसा सुद्धा फिटत नाही. त्यामुळे शेतकरी हा कर्जबाजारी होत चाललेला आहे आणि या कर्जबाजारी झाल्यामुळे त्याला तो पैसा कसा फेडावा हे काहीच समजत नाही आहे. यामुळे भारत देशामध्ये सर्वात जास्त शेतकरी हा आत्महत्या करायला लागलेला आहे आणि आपला देश हा शेतीप्रधान देश आहे. शेतकरी जगला तर देश जगेल, या पद्धतीची परिस्थिती झाली आहे. आज सर आपल्या सगळ्या समस्या वाढलेल्या आहे. आपला महाराष्ट्र सर्वात जास्त टॅक्स पुरवणार आहे, तरी सुद्धा आपल्या महाराष्ट्राची दैन बघा, देशाची दैन बघा. आज शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, युवकांचा प्रश्न आहे, वेगवेगळे आपले डॉलरची किंमत बघा किती पडत चाललेली आहे. आणि याच्यामध्ये सरकार काय करतंय, लोकांना जातीमध्ये भांडणं लावलेले आहे. त्यानंतर IPL सारख्या या गोष्टीमुळे युवकांचं पूर्ण लक्ष, जनतेचं पूर्ण लक्ष हे कुठं आकर्षित केलेलं आहे, फक्त या गोष्टींकडे. कारण हे मूळ मुद्द्यांपासून जनता ही भटकली पाहिजे. परंतु आज खरोखर काळाची गरज आहे. शेतकरी वाचेल, युवकांना नोकऱ्या भेटेल, त्याच वेळेस आपला देश हा प्रगतीपथावर जाईल. शेतकऱ्यांच्या एवढ्या गंभीर समस्या असताना सत्ताधारी सरकारमध्ये आमदार म्हणतायत आमदार रोहित पवार यांचं उपोषण हे नौटंकी आहे, वैयक्तिक स्वार्थासाठी अस्तित्व टिकवण्यासाठी ते आंदोलन करतात. बिलकुल नाही सर. आज मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की शेतकऱ्यांना ज्या कर्जमाफी सांगितली यामध्ये इतक्या स्वरूपाच्या अटी आहे, यामध्ये सर 30% शेतकरी सुद्धा बसत नाही आहे. ही फक्त नावाला फुटेज घेण्याचं काम करत आहे. आणि आज रोहित दादांनी जे आंदोलन चालवलं आहे शेतकऱ्याच्या हितासाठी,
होती. हे खरोखर मी आमच्या भोकरदन, जाफराबाद, अजिंठा, त्यानंतर धाड या सर्वत्र भागामध्ये हजारो हेक्टरमध्ये शेतकऱ्यांनी मिरची लावलेली आहे. मिरचीला लागवडीसाठी लाखो रुपये शेतात घातले. सर आता पाण्याच्या अभावामुळे मिरची वाळायला लागलेली आहे. शेतकऱ्याने पूर्ण याजानं पैसे घेतलेले, शेतकरी पूर्ण हवालदिल झालेला आहे. आणि जर पाऊस वेळेवर आला नाही आणि त्या माल जर हे झाला आणि शेतकरी कर्जात जर डुबलेला राहिला तर 100% आमच्या भागामध्ये सुद्धा कर्ज हे जे आत्महत्येचा प्रकार आहे शेतकऱ्याचा हा वाढत जाणार आहे. सर गोपीचंद पडळकर यांच्या टीकेला काय उत्तर असेल तुमचं? गोपीनाथ पडळकर पडळकरने जी रोहित पवार यांच्यावर टीका केली त्याला काय उत्तर आहे शेतकरी? ते काही बोलते पुकडं बोलणारे लोक आहेत. हे शेतकऱ्याविषयी द्यायला काय नाही, शेतकऱ्याविषयी द्यायला काही हे करू शकत नाहीत. ते काय रोहित पवारांच्या आंदोलनाला यश मिळेल असं वाटतंय का? मिळायलाच पाहिजे, पण सरकार कसं नाही मिळाल्यावर पुढची भूमिका काय असेल शेतकरी? न्याय मिळाल्यावर शेतकऱ्याची भूमिका काय चांगलं काम नाही. तर आपण पाहिलं तमाम शेतकरी बांधव हे शेतकरी सरकारच्या विरोधात आपली भूमिका मांडताना दिसत आहेत. रोहित पवार यांच्या आंदोलनाला लवकरात लवकर यश मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. महर्षी डिजिटल न्यूजसाठी सागर खरात, पंढरपूर.